Good morning, students. We already studied the four growth hormone in the last lecture. First one is the auxin, second gibberellin, third cytokinin, and fourth one is the ethyl. Now, last, which is called as abscisic acid. Today we see about the abscisic acid. Actually, this abscisic acid is not called as the growth hormone which is responsible for the growth, but it is a natural growth inhibiting hormone. It is a natural growth inhibiting hormone. This is the natural growth inhibiting hormone. What is mean by inhibiting? Inhibit means to stop, to slow down the process. ॲक्च्युली हा काय करतो तर ग्रोथ ही स्लो डाऊन करतो किंवा स्टॉप करतो आणि या ग्रोथ इनिबिटिंग हार्मोनचं नाव आहे ॲब्सिसिक ॲसिड. त्या ॲब्सिसिक ॲसिडचा शोध कसा लागला बघा. हू आयडेंटिफाईड दॅट ॲब्सिसिक ॲसिड्स? कान्स अँड Endicott observed that the shedding of cotton balls was due to a chemical substance abscissine 1 and 2. कान्स अँड एडिकॉट या दोन सायंटिस्टनी हे ऑब्झर्व केलं की जे कॉटनचं झाड असतं, कॉटनच्या झाडाची जी फुलं आहेत, कशाची? कॉटनची, ती खाली पडतात आहे. अँड दिस इज ड्यू टू अ सबस्टन्स विच आर प्रेझेंट इन दॅट कॉटन प्लांट. विच आर दिस सबस्टन्स? दिस सबस्टन्स आर कॉल्ड ॲज ॲब्सिसिन 1 अँड ॲब्सिसिन 2. त्यांना असं आढळलं की दोन त्याच्यामध्ये सबस्टन्स प्रेझेंट आहेत, ते आहेत ॲब्सिसिन 1 आणि ॲब्सिसिन 2. Later on, wearing isolated a substance from buds of acer that can induce bud dormancy and named it dormin. त्याच्यानंतर वेअरिंग या सायंटिस्टनी बघा, ॲब्सिसिन 1 आणि ॲब्सिसिन 2ला आपण अंडरलाईन करून नंतरचं सायंटिस्ट आहे याचं नाव आहे वेअरिंग. वेअरिंग या सायंटिस्टनी एक सबस्टन्स आयसोलेट केला असेर या प्लांटमधनं. त्या आयसोलेट केलेल्या सबस्टन्सला ऑब्झर्व केल्यानंतर त्याला असं कळालं की इट इंड्युसेस द बड डॉर्मन्सी. तो बड डॉर्मन्सीला इंड्यूस करतो, म्हणजे बड डॉर्मंट कंडिशनमध्ये राहण्यासाठी इंड्यूस करतो, त्याला उत्तेजित करतो. अँड ही नेम्ड इट डॉर्मिन. बड डॉर्मन्सी म्हणजे काय? बड ही बड कंडिशनमध्येच राहायला पाहिजे, त्याच्यापासून फूल होऊ नये, म्हणजेच त्याची ग्रोथ होऊ नये म्हणून काम करणारा असा सबस्टन्स त्यांनी आयसोलेट केलेला आहे आणि त्या सबस्टन्सला त्यांनी नाव दिलेलं आहे इट नेम्ड ॲज डॉर्मिन. त्याला काय म्हणलेलं आहे? डॉर्मिन. These two identical chemical substances were given the common name abscisic acid. आता हे डॉर्मिन आणि ॲब्सिसिन अशा ह्या दोन्ही सबस्टन्सला कॉमन नेम देण्यात आलं ॲब्सिसिक ॲसिड, जे काय आहे? ग्रोथ इनहिबिटर हार्मोन. म्हणजेच काय तर ग्रोथ स्लो डाऊन करणारा, ग्रोथ इनहिबिट करणारा, ग्रोथ स्टॉप करणारा हार्मोन आहे ॲब्सिसिक ॲसिड. It is synthesized in leaves, fruits, roots, seeds, etc. जवळपास प्लांटच्या सर्व पार्ट्समध्ये, म्हणजेच लिव्जमध्ये, फ्रूट्समध्ये, रूट्समध्ये, सीड्समध्ये हा तयार होतो. केमिकली याचं जर स्ट्रक्चर बघितलं, केमिकली इट इज 15 कार्बन सिस्क्वेटेपिनॉइड अँड इट सिंथेसाइज्ड फ्रॉम मेव्हलॅनिक ॲसिड. मेव्हलॉनिक ॲसिडपासून हा तयार होणारा हार्मोन आहे. सिंथेटिकली जर प्रिपेअर केला तर त्याचं केमिकल स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. केमिकली हा आहे 15 कार्बन सेस्क्विटेपिनॉइड आणि हा कशापासून तयार होतो? मेव्हलॅनिक ॲसिड. दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. नाव आता महत्त्वाचं आपण बघू त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ॲप्लिकेशन ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. ॲब्सिसिक ॲसिड हा कुठे कुठे उपयोगात आणला जातो आणि त्याचा नेमका फिजिओलॉजिकल इफेक्ट काय आहे बघा. फर्स्ट वन बघू आपण. इट प्रमोट्स ॲब्सिशन ऑफ लीव्ज अँड इंड्यूस डॉर्मन्सी इन मेनी प्लांट. बघा हा कशाला प्रमोट करतो? ॲब्सिशनला. ॲब्सिशन म्हणजे फॉलिंग ऑफ लीव्ज अँड फ्रूट राईप झाल्यावर आणि लीव्ज ड्राय झाल्यानंतर जे फॉल होतात, खाली जमिनीवर पडतात, प्लांट्सपासून डिटॅच होतात, त्या प्रोसेसला म्हणलेलं आहे ॲब्सिशन. इट प्रमोट्स ॲब्सिशन. मग हा काय करतो? या प्रोसेसला प्रमोट करतो. ही प्रोसेस व्हावी म्हणून प्रमोट करण्याचं काम
कोण करतो तर हा ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन करतो. नाव सेकंड आहे इट कंट्रोल्स द डॉर्मन्सी इन बर्ड्स अँड सीड्स बाय इनिबिटिंग ग्रोथ प्रोसेस. जी बर्ड डॉर्मंट कंडिशनमध्ये आहे किंवा सीड डॉर्मंट कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्येच तो राहावा, त्याची ग्रोथ होऊ नये, म्हणजे सीड जर्मिनेट होऊ नये, कळीपासून फूल तयार होऊ नये म्हणून काम करणारा हा हार्मोन आहे. सो सेकंड फंक्शन इट कंट्रोल्स द डॉर्मन्सी ऑफ सीड ऑल्सो अँड बर्ड ऑल्सो. नाव नेक्स्ट इट ॲक्सिलरेट. थर्ड बघा, इट ॲक्सिलरेट द सेन्सेस ऑफ लीव्ज, फ्लावर्स अँड फ्रूट्स. सेन्सेस मीन्स अगेन falling down of leaves, fruits, flowers from the plant. या प्रोसेसला म्हणजे पानं, फुलं, फळं हे झाडापासून डिटॅच होऊन खाली पडावेत या प्रोसेसला हा ॲक्सिलरेट करतो, म्हणजेच काय करतो, प्रमोट करतो. हे झाला तिचा तिसरा ॲप्लिकेशन. चौथा आहे बघा, इट इनहिबिट्स अँड डिले सेल डिव्हिजन. सेल डिवाईड होऊ नये, सेल डिव्हिजन होऊन ग्रोथ होऊ नये, टिश्यू तयार होऊ नये म्हणून हा त्या सेलला इनहिबिट करतो की सेल डिवाईड होऊ नये. इट ऑल्सो इनहिबिट्स द सेल इलॉंगेशन. सेल प्रोलिफरेट होऊ नये, सेल मोठी होऊ नये म्हणूनही तो त्याला इनहिबिट करतो. इट सप्रेस कॅम्बियम ॲक्टिव्हिटी बाय इनहिबिटिंग मायटोसिस इन व्हॅस्क्युलर कॅम्बियम. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं कॅम्बियम नावाचे टिश्यूज असतात. ह्या कॅम्बियम टिश्यूजच्या ॲक्टिव्हिटीला हा स्टॉप करतो, जेणेकरून झाडाची जी गर्थ आहे ना, गर्थ म्हणजे जाडी, ही वाढू नये म्हणून हा हार्मोन काम करतो. कोणता, ॲब्सिसिक ॲसिड. कॅम्बियम टिश्यूला तो कॅम्बियम टिश्यूच्या ॲक्टिव्हिटीला इनहिबिट करतो. नाव ॲब्सिसिक ॲसिड कुड कॉज. नेक्स्ट आहे फिफ्थ वन आहे ॲब्सिसिक ॲसिड कुड कॉज रिफ्लेक्स ऑफ K+ आयॉन्स फ्रॉम द गार्ड सेल्स अँड रिझल्ट इन क्लोजर ऑफ स्टोमॅटा. या ॲब्सिसिक ॲसिडमुळे स्टोमॅटा क्लोज होऊन राहतात. स्टोमॅटा द पोर्स विच आर प्रेझेंट ऑन द लीव्जवरती जे पोर्स असतात, होल छिद्र असतात, त्याला काय म्हणलेलं आहे, स्टोमॅटा. ह्या स्टोमॅटा क्लोज होऊन राहावा, उघडू नये म्हणून हा ॲब्सिसिक ॲसिड काम करतो. अँड सो इट इज कॉल्ड ॲज अँटी ट्रान्सपिरंट. म्हणून याला काय म्हणलेलं आहे, अँटी ट्रान्सपिरंट. म्हणजे ट्रान्सपिरेशन होऊन आहे. बघा होल्स जर ओपन राहिले तर प्लांटच्या लीव्जमधलं वॉटर हे ट्रान्सपिरंट होऊन जातं, म्हणजे वाफ होऊन त्याची निघून जाते. जर पोर्स हे क्लोज झाले, हे जर क्लोज असले तर काय होतं, अँटी ट्रान्सपरंट प्रोसेस होते, म्हणजे ट्रान्सपिरेशन होत नाही, म्हणजे पाण्याची वाफ होऊन जात नाही. ठीक आहे. सो ॲब्सिसिक ॲसिड ॲक्ट ॲज अ अँटी ट्रान्सपरंट. नाव नेक्स्ट सिक्स्थ वन, इट ॲक्ट्स ॲज अ स्ट्रेस हार्मोन. याला स्ट्रेस हार्मोन म्हणलेलं आहे. बघा स्ट्रेस हार्मोन का म्हणलेलं आहे, बाय इंड्युसिंग द प्लांट टू बिअर द ॲडवर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. हा काय करतो, हा स्ट्रेस हार्मोन आहे. स्ट्रेस हार्मोन कसा आहे, प्लांटला तो इंड्यूस करतो टू बिअर द ॲडवर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. जर प्लांट ॲडवर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन असेल, ॲडवर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे जी फेवरेबल नाही प्लांटला, अशा कंडिशनमध्ये प्लांट स्वतःला होल्ड करू शकतो या स्ट्रेस हार्मोनमुळे. कोणत्या स्ट्रेस हार्मोनमुळे, ॲब्सिसिक ॲसिड. आणि हा सगळा स्ट्रेस तो स्वतःवर घेतो म्हणून याला काय म्हणायचे, स्ट्रेस हार्मोन. ठीक आहे, याला काय म्हणलेलं आहे, स्ट्रेस हार्मोन. नाव नेक्स्ट आहे सेवन्थ आहे लास्ट वन, इट इनहिबिट्स फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स बट स्टिम्युलेट्स फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लांट्स. हा लॉंग डे प्लांट्समध्ये फ्लावरिंग इनहिबिट करतो, फ्लावर येण्यापासून स्टॉप करतो. तर शॉर्ट डे प्लांट्समध्ये फ्लावरिंग लवकर यावे म्हणून काम करतो. दीज आर द 7 ॲप्लिकेशन. 7 ॲप्लिकेशन्स आपण बघितलेले आहेत. हे 7 ॲप्लिकेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इट मे बी आस्क फॉर द 2 मार्क्स. हे जर विचारले तर 2 मार्कासाठी विचारले जातात. 2 मार्कासाठी तुम्हाला 4 ॲप्लिकेशन्स लिहायचे आहेत. कुठलेही याच्यातले 4 लिहू शकता. महत्त्वाचं आहे, इट ॲक्ट ॲज अँटी ट्रान्सपरंट, इट ॲक्ट ॲज अ स्ट्रेस हार्मोन, it acts as a growth inhibiting hormone, it inhibits it inhibits cell division, it inhibits cell elongation. म्हणजे ग्रोथला स्टॉप करणारे सगळे काम कोण करतं, हे ॲब्सिसिक ॲसिड. नाऊ वी फिनिश्ड
वी फिनिश्ड 7.9 हे सब युनिट आपण या लेसनमधलं फिनिश केलेलं आहे आणि 7.9 हेच सब युनिट फक्त आपल्याला इथे अभ्यासासाठी आहे. बोर्ड एक्झामला फक्त 7.9 हेच सब युनिट अभ्यासासाठी आहे. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये फक्त ग्रोथ हार्मोन्स आणि एक ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन येतो. कुठले? ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन आणि ॲब्सिसिक ॲसिड. सो एवढाच अभ्यासायचे बोर्डच्या एक्झामला. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाही बोर्डच्या एक्झामसाठी. आता आपण बघू याच्यावर प्रेझेंट असणारे क्वेश्चन बँकमधले. ठीक आहे, क्वेश्चन बँक बघताना याच्यावर बेस्ड असणारेच क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे, बाकीचे नाही. ठीक आहे, बघा MCQ मध्ये बघू कुठला आहे याच्यात MCQ. विच ऑफ द हार्मोन कॅन रिप्लेस वर्नलायझेशन. हा 7.9 वरती आहे. वर्नलायझेशन, विच ऑफ द हार्मोन कॅन रिप्लेस वर्नलायझेशन? जिब्रेलिन वर्नलायझेशन. बघा नेक्स्ट, द प्रिन्सिपल हा नाही आहे आपल्याला, हा येणार नाही आहे. ॲब्सिसिक ॲसिड कंट्रोल्स, काय कंट्रोल करतो? सेल डिव्हिजन, लीफ फॉल अँड हा सिलेबसवरती आहे. विच इज एम्प्लॉयड फॉर आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ बनाना फ्रूट, हा आपल्या सिलेबसवरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायर्ड फॉर स्टिम्युलेशन ऑफ फ्लावरिंग इन द प्लांट्स, हे नाही. जे आहेत मी तुम्हाला त्याला टिक मार्क करून देते, ते तुम्ही बुकमध्ये सॉल्व करा. हे नाही. 7th वन, विच ऑफ द फ्लावरिंग, नाही. हे कुठलेही नाही. व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये बघा, इंग्लिश फेजेस फर्स्ट नाही. फुल नेम ऑफ हे दुसरं आहे. सेकंड, विच जस्ट मीन्स ऑफ ओपन नाही. विच इज द प्लांट स्ट्रेस हार्मोन, 4th वन लिहायचं आहे. विच इज डी नायट्रो नाही. नेम द बॅक्टेरिया नाही. व्हॉट इज द रोल ऑफ जिब्रेलिन इन रोजेट प्लांट, हे आहे. डिफाईन वर्नलायझेशन, हे कुठलंही नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट बघा, शॉर्ट नोट नाही. डिफरन्सिएशन बिटवीन, हे पण नाही. इनलिस्ट द रोल ऑफ डिफिशियन्सी सिम्टम्स, हे पण नाही. व्हॉट इज शॉर्ट डे प्लांट, हे पण नाही. व्हॉट इज वर्नलायझेशन, हे कुठलाही क्वेश्चन याच्यावरती आपल्याला सॉल्व करायचा नाही. ठीक आहे, लॉंग आन्सरमध्येही कुठलाही नाही. म्हणून MCQ आणि 1 लाईन आन्सर जे काही सांगितलेले आहेत तेवढे तुमच्या वहीमध्ये सॉल्व करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला कुठल्या वर्डचा मिनिंग समजलं नसेल, तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता. होप सो you understand all this. In the next lecture we will start the new lesson. Okay, thank you.